नमस्कार. स्वाभिमानी टीव्ही न्यूज चॅनलच्या बातमीपत्रात आपलं स्वागत. मनपातील 2025-26चा सुधारित तसेच 2026-27चा मूळ अर्थसंकल्प स्थायी समितीसमोर केला सादर. धुळे महानगरपालिकेच्या विविध विभागांनी आज स्थायी समितीसमोर सन 2025-26चा सुधारित तसेच 2026-27चा मूळ अर्थसंकल्प सादर केला. दरम्यान सादर करण्यात आलेल्या अर्थसंकल्पानुसार सन 2026-27साठी एकूण 914 कोटी 25 लाख रुपयांचा मूळ अर्थसंकल्प मांडण्यात आला आहे. त्याचप्रमाणे यामध्ये 72 कोटी 21 लाख रुपयांचा शिल्लकी निधी दाखविण्यात आलेला असून या अर्थसंकल्पात शहराच्या सर्वांगीण विकासावर भर देण्यात आलेला आहे. दरम्यान पाणीपुरवठा, मलनिस्सारण, रस्ते विकास, आरोग्य, स्वच्छता, शिक्षण तसेच नागरी सुविधा बळकटीकरणासाठी भरीव तरतूद करण्यात आली असल्याची माहिती आयुक्त यांनी आज प्रसारमाध्यमांना सदरची माहिती दिली. धुळे महानगरपालिकेचा सन 2026-27चा अर्थसंकल्प प्रशासनाच्या वतीने आज स्थायी समितीसमोर सादर करण्यात आलेला होता. सुमारे 915 कोटी रुपयांचा हा महानगरपालिकेचा अर्थसंकल्प असून 73.52 लक्ष रुपये शिल्लकीचा हा अर्थसंकल्प आहे. ह्या अर्थसंकल्पामध्ये आम्ही नागरिकांना प्राधान्य ठेवलेलं आहे. त्याचबरोबर समाजातील सर्व घटकांना न्याय मिळेल आणि सर्व घटकांसाठी वेगवेगळ्या उपाययोजना राबवल्या जातील यासाठी प्राधान्य दिलेलं आहे. या अर्थसंकल्पामध्ये मुख्यत्वाने शहरामध्ये चांगल्या बाबी निर्माण होतील यासाठी आम्ही प्राधान्याने पुढाकार घेत आहोत. महानगरपालिकेची ई-बस सेवा 1 एप्रिलपासून कार्यान्वित करण्याचा महापालिकेचा मानस आहे. त्याचबरोबर महानगरपालिका क्षेत्रातील ऐतिहासिक आणि मुख्य वाणिज्य संकुलांचा विकाससुद्धा महानगरपालिका ह्या अर्थसंकल्पाच्या माध्यमातून करणार आहे. पाचकंदील येथील व्यापारी संकुल, संत सावतामाळी व्यापारी संकुल, दशेरा मैदान येथील व्यापारी संकुल, सरकार महर्षी दादासाहेब रावल भाजी मंडई देवपूर, जय हिंद व्यापारी संकुल देवपूर, वलवाडी परिसरातील व्यापारी संकुल हे सगळं आम्ही विकसित करण्यासाठी पुरेशी तरतूद ह्या अर्थसंकल्पात केलेली आहे. महानगरपालिका क्षेत्रात ट्रक टर्मिनल विकसित करण्यासाठी सुद्धा सुयोग्य तरतूद आम्ही केलेली आहे. महानगरपालिका पुढच्या महिन्यापासून नागरिकांना स्थानिक स्तरावर सुविधा देण्यासाठी प्रभाग समिती कार्यालय कार्यान्वित करत आहे. यासाठी आम्ही 4 क्षेत्रीय अधिकाऱ्यांची नेमणूक केलेली आहे. नागरिकांना त्यांच्या भागातच ही कार्यालय उपलब्ध झाल्यामुळे नागरिकांना मुख्यालयापर्यंत येण्याची आवश्यकता भासणार नाही. त्यांना सगळ्या सुविधा आणि त्याचबरोबर ऑनलाईन सुविधा या त्या प्रभाग कार्यालय किंवा क्षेत्रीय कार्यालयामध्येच उपलब्ध होतील. यासोबत अगदी कमी खर्चामध्ये रोगनिदान चाचण्या व्हाव्यात म्हणून मध्यवर्ती रोगनिदान केंद्रसुद्धा महानगरपालिका कार्यान्वित करत आहे. शाळांसाठी सुद्धा विशेष निधी आम्ही उपलब्ध करून ठेवलेला आहे. त्यामध्ये शाळांमध्ये वीज बचतीसाठीच्या वेगवेगळ्या उपाययोजना, शाळांना भौतिक सुविधा पुरवणं, शाळांमध्ये संगणकीकरण करणं यासाठी आम्ही प्राधान्य देणार आहोत. महानगरपालिका क्षेत्रामध्ये चिल्ड्रन पार्क विकसित करण्यासाठी सुद्धा आम्ही निधी ठेवलेला आहे. फक्त लहान मुलांसाठी एखादं पार्क असावं या संकल्पनेतून हा निधी आम्ही ठेवलेला आहे.